काय अशीही वेळ येऊ शकते की अख्खं पोलीस स्टेशनच निलंबित केलं जातं? हो, 10 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सगळेच निलंबित. थरकाप उडवणारी घटना. अशी घटना जी ऐकून सुद्धा कुणाच्याही अंगावर काटा येईल. नेमकं काय घडलं होतं त्या रात्री आणि ती एक गाडी जी जालन्याला निघाली होती, जिच्यामुळे सगळ्यांचं आयुष्य उलथून गेलं. 8 ऑक्टोबरची रात्र मध्य प्रदेशातल्या एका छोट्या शहरात पावसाची हलकी सरी पडत होत्या. मुख्य रस्त्यावर नाकाबंदी सुरू होती. नेहमीसारखीच ड्युटी. गाड्या तपासल्या जात होत्या. नंबर, कागदपत्र, ओळख सगळं व्यवस्थित. पण मग एका क्षणी त्या रस्त्यावर एक पांढरी कार आली. जणू काही घाईत होती, काहीतरी लपवायचं होतं जणू. पोलिसांनी हात दाखवला, थांबा. गाडी थांबली, पण चालकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याचे हात थरथरत होते. त्या गाडीची डिक्की उघडली आणि पुढच्याच क्षणी सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य. मोठ्या पिशव्या, नीट बंद, पण आत काय होतं हे पाहून पोलिसही हादरले. 3 कोटी रुपये. हो, 3 कोटी रोख रक्कम त्या गाडीत होती. ही रक्कम कुठून आली, कोणाकडे जायची होती, कोणी पाठवली, याचं उत्तर त्या चालकाकडे नव्हतं. तो फक्त म्हणाला, मला सांगितलं होतं गाडी नागपूर मार्गे जालन्याला पोचवायची. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. काय करायचं? अधिकाऱ्यांना कळवायचं की काही वेगळं ठरवायचं? तेव्हाच सुरू झाला गैरव्यवहाराचा खेळ. कोणीतरी म्हणालं, अहो, कोणाला सांगायचंय? संपलं. पैसे वाटून घेऊ आणि ही फाईल बंद. त्या क्षणी निर्णय झाला. त्या रात्री कायदेशीर रेकॉर्डवर कोणतीही कारवाई नोंदवली गेली नाही. ती रक्कम कुठे गेली, कोणाकडे गेली, कोणालाही माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी एक बातमी गुपचूप पसरायला लागली. नाकाबंदीमध्ये एक गाडी अडवली गेली, पण पैसे गायब. काही तासातच ही बातमी नागपूरपर्यंत पोहोचली आणि ज्यांच्या पैशांबद्दल ही चर्चा होती ते थेट पोलीस स्टेशनमध्ये धडकले. त्यावेळीच सगळं उघडं झालं. एक गाडी, 3 कोटी रुपये आणि अख्खा स्टेशनचा बोलक्या शांततेचा खेळ. वरच्या अधिकाऱ्यांना कळलं आणि चौकशीचे आदेश दिले गेले. रात्रभर गुप्त तपास, चौकशी, मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज सगळं समोर आलं. आणि मग जणू वीज कोसळली. एका आदेशानं अख्खं पोलीस स्टेशनचं नाव काळ्या यादीत गेलं. उच्च अधिकारी, ठाणेदार, रीडर, गनमॅन, ड्रायव्हर, 1-2 नाही तर तब्बल 10 अधिकारी आणि कर्मचारी निलंबित. कारण स्पष्ट: गैरव्यवहार, संशयास्पद वर्तन आणि बेजबाबदारपणा. पण प्रश्न अजूनही उरतो, ती रक्कम खरंच कुठे गेली? सगळ्यांनी ती वाटून घेतली का? की अजून कुणीतरी या सगळ्यांच्या मागे आहे? एखादा मोठा खेळाडू जो अजून सापडायचा आहे? ही कथा फक्त निलंबनाची नाही, तर त्या लोभाच्या क्षणाची आहे जिथे कायदा राखणारेच कायदा विसरले. एक निर्णय एका रात्रीत घेतलेला आणि संपलं आयुष्यभराचं करिअर. ती गाडी गेली, ते पैसे गेले, पण पोलिसांच्या प्रतिमेवरचा डाग अजूनही कायम आहे. कधी सत्तेपेक्षा मोह मोठा ठरतो आणि मग इतिहास लिहितो, अख्खं पोलीस स्टेशन निलंबित झालं.